महानगरपालिका संवर्गातील जवळजवळ 28 महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामधल्या 28 महानगरपालिकांमध्ये पाहू शकता जवळजवळ 48,680 इतकी रिक्त पदे आहेत। या अगोदर सुद्धा नागपूर महानगरपालिका त्याचबरोबर पाहू शकता तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे। त्याचबरोबर इतर ज्या महानगरपालिका आहेत मुंबई महानगरपालिकासाठी लिपिक कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची 1846 जागांसाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका आहे। इतर महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया या राबवण्यात आल्या होत्या। तरी सुद्धा पाहू शकता प्रत्येक जे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका आहेत या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रिक्त पदे आहेत आणि रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया ही लवकरच केली जाणार आहे। पाहू शकता प्रत्येक महानगरपालिका जवळजवळ 28 महानगरपालिकेमध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत, किती मंजूर पदे आहेत आणि किती मागणी केलेल्या पदांची संख्या आहे इतकी आकडेवारी ही उपलब्ध झाली असून 48,680 इतकी रिक्त पदे या 28 महानगरपालिकेमध्ये आहेत। पाहू शकता प्रत्येक महानगरपालिकेअंतर्गत ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे। टप्प्याटप्प्याने प्रत्येक महानगरपालिकांतर्गत पदभरतीची जाहिरात जी आहे पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। तर पाहू शकता यामध्ये या अंतर्गत जर ठाणे महानगरपालिका पाहिली तर ठाणे महानगरपालिकेमध्ये 5,000 पेक्षा अधिक पदे हे रिक्त आहेत। यामध्ये म्हणजे जवळजवळ निम्मी महानगरपालिका रिकामी आहे, रिक्त पदे असणार आहेत आणि पदभरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे। या संदर्भात आपण पहिल्यांदा पाहूयात वसई विरार शहर महानगरपालिका याचा रिक्त पदांचा आकृतीबंध हा मंजूर झाला होता आणि जाहिरात जी आहे 1 ते 2 महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे। तर मंजूर पदे इथे किती आहेत? 1413 मंजूर पदे, यामध्ये भरलेली पदे 299 आणि रिक्त पदांची आकडेवारी 1122। म्हणजे पाहू शकता इथे टोटल तब्बल आपण पाहिली सगळी आकडेवारी 48,680 दाखवले। तर यामध्ये 1122 पदे ही वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी, त्याचबरोबर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 490। आपण कल्याण डोंबिवली पकडलेली नाहीये कारण त्या पदभरतीची जाहिरात आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची। त्याच्यानंतर पाहू शकता नाशिक महानगरपालिका 3,200 जागा रिक्त आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात याच वर्षी म्हणजे आत्ताच लगेच येणं अपेक्षित आहे आणि येऊ शकते। धुळे महानगरपालिका आहे 281 जागा। जळगाव शहर महानगरपालिका 1485। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 586 जागा रिक्त आहेत। यामध्ये सगळ्या सरळ सेवा जागा ज्या आहेत गटक असेल गड्ड संवर्गाच्या ह्या रिक्त असून त्यासाठीची जाहिरात येणार आहे। यामध्ये लातूर शहर महानगरपालिका 327 जागा। त्याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका 1098। बृहन्मुंबई महानगरपालिका भरलेल्या जागा अजून सुद्धा पाहू शकता सगळ्यात जास्त 10,892 जागा रिक्त आहेत। त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका 5,642। पनवेल 448। नागपूर महानगरपालिका 1,118। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका 1,096। नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून पाहू शकता 600 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून अजून सुद्धा 988 पदे रिक्त आहेत। ठाणे महानगरपालिकेमध्ये 4,071 पदे रिक्त आहेत। कल्याण डोंबिवलीची जाहिरात जाहीर झालेली आहे 1,048 पदे। औरंगाबाद शहर महानगरपालिका म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 1,726। उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत 1,084। इचलकरंजी महानगरपालिका 1,665। अमरावती महानगरपालिका 229। अहमदनगर महानगरपालिका 1,283 आहेत पाहू शकता। यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका 1,374। मालेगाव 1,258 आहेत। त्याच्यानंतर परभणी 109 जागा सगळ्यात कमी। त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 4,423 जागा। सोलापूर महानगरपालिका 1,172 जागा ह्या रिक्त आहेत। म्हणजे टोटल पकडल्या 28 महानगरपालिका 48,680 ह्या जागा रिक्त असून प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे। पाहू शकता आता 4 ते 5 महिने आपण पाहतोय प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत जे जाहिराती आहेत जाहीर केले जात आहेत। कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका, नाशिक आहे, त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका अशा प्रत्येक महानगरपालिकेच्या जाहिराती या जाहीर होत आहेत। याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक महानगरपालिकेच्या
जाहिराती या येणार आहेत पाहू शकता। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये 5000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत। यामध्ये पाहू शकता, यामध्ये जी ठाणे महानगरपालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी निवृत्त होत असल्याने आजच्या घडीला निम्मी ठाणे महानगरपालिका ही रिक्त झाली असून पाहू शकता नव्या भरतीला लागलेला ब्रेक आणि निवृत्त होणाऱ्या जी कर्मचाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे। महापालिकेच्या आस्थापनावर एकूण 10,883 पदे ही मंजूर असून 5,618 पदे ही भरण्यात आली आहेत आणि 5,235 पदे हे भरण्यात आली नसून सेवेत रुजू असलेल्या कार्यकारी आणि कर्मचाऱ्यांवर याचा अतिरिक्त जो भार आहे हा पडत आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि इतर 9 प्रभाग समिती कार्यालये तसेच महापालिकेच्या मालकीचे हॉस्पिटल आणि इतर कार्यालये असून 10,000 पेक्षा अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये वर्ग 1 पासून वर्ग 4, वर्ग अ, ब, क आणि ड पर्यंतच्या संवर्गातून पाहू शकता सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे। मध्यंतरी पाहू शकता अनेक शिक्षक आणि लिपिकांना पदोन्नती ही देण्यात आली होती, मात्र गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिका नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाहीये। एकीकडे भरती झाली असताना पाहू शकता नसताना दुसरीकडे मात्र निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील ही वाढत आहे। तर यामध्ये पाहू शकता असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे। जानेवारी ते जून 2025 या 6 महिन्याच्या कालावधीत पाहू शकता तब्बल 250 कर्मचारी हे निवृत्त झाले आहेत। यामध्ये वर्ग 2 ते वर्ग 4 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि निवृत्त झालेल्यांपैकी 3 ते 20 वर्ग 3 ते 85 त्याचबरोबर 4 ते 145 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर पाहू शकता या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेची जाहिरात ही लवकर येण्याची अपेक्षा आहे। या पद्धतीने प्रत्येक महानगरपालिकेअंतर्गत टप्प्याटप्प्याने या जाहिराती जाहीर केल्या जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।